कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देव। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणारा, पाचावर करणारा, या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणारा, पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा, असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेवांना प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करून हा परमार्थ कसा असावा। परमार्थ करत असताना परमार्थाची जो कोणी परमार्थ करतो आणि जो परमार्थ करतो त्या परमार्थाची मात्र आपल्याला ओळख असणं गरजेचं आहे। आपण नामस्मरण करत असतो, ध्यानधारणा करतो, कर्मकांड करतो, भक्तीच्या मार्गातून आपण भक्ती करत असतो। या अनेक पद्धतीने आपण भक्ती करत असतो। नामस्मरण असेल, दान धर्म असेल, विधी मार्ग असेल, नवविद्या असतील, ह्या ज्या काही आहेत सगळं करत असताना पण ज्या देवतेची उपासना करतो, ज्या देवाची उपासना करतो, ज्या तत्वाची उपासना करतो, ज्या सत्संगाची उपासना करतो, ज्या संप्रदायामध्ये राहून त्या संप्रदायाची जर ओळख नसेल, ज्या देवतेची आपण उपासना करतो त्या देवतेविषयी खोलवर आपल्याला माहिती नसेल तर त्या साधनेला काही अर्थ राहत नाही। जी काय कला आहे, जी भारतीय संस्कृती आहे, भारतीय संस्कृती किती उच्च आणि किती महान आहे कित्येक लोकांना माहीत नाही। फक्त संप्रदायामध्ये ते चाललेत म्हणून आम्ही चाललो, ते करतात म्हणून आम्ही करतो, ते पूजा करतात म्हणून आम्ही करतो, ते देव पावला म्हणून आम्ही त्या देवाला गेलो। पण ते देवाचे तत्व काय, देवाचे विचार काय आहेत, त्यांचे हे सगळं आपल्याला माहिती नसेल। हिंदू संस्कृती काय आहे, हिंदू संस्कृतीची उत्पत्ती कशी झाली आहे, उत्पत्ती याला आहे का नाही, उत्पत्ती नसेल तर लय पण नाही आहे, लय पण नाही तर का नाही। ही जी सनातन संस्कृती आहे ही जगामध्ये महान काय मानला गेलेला आहे ह्याची आपल्याला ओळख असणं गरजेचं आहे। एखाद्या कुटुंबामध्ये आपण लग्न करून गेलो, समजा एखादी मुलीनं, त्या मुलीनं त्या घरातले ते घराचे वाशे काय म्हणतात, त्या घरातनं अंगण काय सांगतो, त्या अंगणामध्ये काय आहे याच्यावरनं घरामध्ये काय आहे कळतं। जर अंगणामध्ये काय नसेल तर घराची कळा काय म्हणत असेल, काय स्थिती असेल, हे आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे। जर अभ्यास नसेल तर वादवितांड होतो आणि विचारामध्ये तफावत होते, विचारामध्ये फरक पडतो आणि आपण काय करतो हे आपल्याला कळत नाही। आपलं भलं सत्य आहे पण मार्ग चुकीचा आहे, मांडण्याची पद्धत चुकीची असल्यामुळं एखादा प्रवचनकाराचा प्रवचनसुद्धा पडला जातो, एखादा कीर्तनकाराचं कीर्तनसुद्धा, एखादी त्याचं कला छान आहे, सुंदर आहे, विषय छान आहे, पण मांडण्याची पद्धत जर व्यवस्थित नसेल तर तो कीर्तनसुद्धा पडला जातो। तसं तुम्ही साधना करत असताना साधनेमागचा हेतू काय आहे, देवाचे तत्व काय आहे, देवाकडनं आपल्याला अपेक्षित काय, हे जर आपल्याला कळत नसेल तर ती साधना काय उपयोगाची नाही। म्हणून साधना करत असताना
प्रथम आपल्या संस्कृतीची आपल्याला ओळख पाहिजे. आपली संस्कृती किती महान आहे. आपण बहुसंख्याक हिंदू ह्या भागामध्ये आहोत म्हणून आपल्याला शत्रू कोणी नाही, विरोधक कोणी नाही आणि आपल्या धर्मावर टीका करणारा कोणी नसल्यामुळं जगामध्ये सुद्धा असंच असेल असं वाटतं. पण नाही, तसं परिस्थिती खूप वेगळी आहे, खूप वेगळी आहे. काय भाग तुम्ही सोडलात, काही भागामध्ये गेलात तर कपाळाला तुम्ही बुक्का किंवा भस्म लावून जाऊ शकत नाही. का गल्लीतनं, का मोहल्ल्यामधनं, का एरियामध्ये जाऊ शकत नाही आपण. एवढी भयान परिस्थिती या देशामध्ये आहे. बहुसंख्याक महिलांचा जर कार्यक्रम एखाद्या ठिकाणी असेल तर तो कार्यक्रमाला आपल्याला 100 जणांचे परवानगी घ्यावं लागतं आणि 100 जणांबरोबर 100 मुलं आपल्या धर्माच्या रक्षणासाठी, आपल्या बहीण भावा आई बहिणींच्या रक्षणासाठी आपल्याला मुलं बाहेर ठेवावं लागतं. ह्याचं कारणच एवढं आहे की आपण आपल्या धर्माला जाणलं नाही, आपले तत्व आपल्याला माहीत नाहीत, आपले विचार आपल्याला माहीत नाहीत, आपली संस्कृती आपल्याला माहीत नाही. एवढं स्वातंत्र्य असताना सुद्धा मनामध्ये भयभीत आपण होत असतो. भयभीत एवढं होण्याचं कारणच एवढं आहे. आपल्या साधनेमध्ये योग बल सगळ्यात श्रेष्ठ आहे. योग सामर्थ्य जे आहे ती योग सामर्थ्यासारखं सामर्थ्य विश्वामध्ये कुठल्याही धर्मामध्ये नाही आहे. जेव्हा 5वी 6वीला लोकमान्य टिळक होते, शाळेला तिडमिडके होते, खूप कमी वजन, अगदी कोणी धक्का मारला तरी पडणार आहे, एक मुलगा साधारण. त्या मुलाकडे खूप विचार चांगले होते, तत्व चांगले होते, अभ्यास चांगला होता, अभ्यासू होते, सर्व ग्रंथाचं गीतेपासून सगळ्यांचं अध्ययन झालं होतं. पण ते विचार केले, माझं एवढा अभ्यास असून मला कोणी चापड दिलं तर मी 2 कोलाटा खाईन. त्याच्याबरोबरसुद्धा माझं शरीर यष्टीसुद्धा दष्टपुष्ट पाहिजे, माझे शरीरसुद्धा दष्टपुष्ट पाहिजे, माझी बुद्धी पण दष्टपुष्ट पाहिजे. म्हणजे याचा अर्थ एक बाजू नसून दुसरी बाजूसुद्धा मजबूत पाहिजे. एका बाजूनं कुठलंही काम होत नाही. म्हणून त्यांनी शाळा सोडली आणि 1 वर्ष त्यांनी नुसताच योग बल योग सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी योगासनं करायला सुरुवात केले. आणि रोज त्यांनी साधना करायची. साधना अशी करायची की 2-2, 4-4 किलोमीटर चालत जायचे. रोज मलखंब असेल, कबड्डी असेल, क्रिकेट असेल, जे काही साधना त्या काळामध्ये उपलब्ध होते ते साधनेमध्ये ते दंग झाले. 1 वर्ष त्यांनी योग बलानी सामर्थ्याने आत्मबळ प्राप्त केला. आणि आत्मबळ प्राप्त केल्यानंतर त्यांच्याकडे पाहिले की लोकांना भीती वाटायची. लोकमान्य टिळकाकडे पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यातला अग्नी पाहिलं, पुढचा माणूस घाबरून जायचा. आणि स्वातंत्र्य मिळवणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आपण पारतंत्र्यात होतो, स्वातंत्र्यात नव्हतो. तेव्हा हे भारताला स्वातंत्र्य मिळवणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे तेव्हा त्यांना उमजलं. मग मला काय म्हणायचं आहे की आपण साधना कशासाठी करतो, आपला हेतू काय, हे जर आपल्याला कळलं तर साधनेचं फळ आपल्याला लवकरात लवकर मिळेल, एवढंच मला सांगायचं आहे. आपला हेतूच उद्देशच आपल्याला माहीत नसेल तर मिळणार नाही. एकदा पुण्यामधलीच गोष्ट सांगतो. एक फादरी होता, तो रेवरंडा म्हणून पादरी होता, आवर त्याचं नाव होतं. तो धर्मांतर करायचा. हिंदू धर्म, माझा धर्म गरीब आहे, नक्कीच दरिद्री आहे, पण स्वाभिमानी आहे. लक्षात ठेवा, हिंदू धर्म कधीही स्वाभिमान विकलेला नाही आहे. पण अनाडी असल्यामुळं त्याला जरा तिकडं इकडं चाचपडत राहावं लागतं. गरीब आहे, दरिद्री आहे, शिक्षणाने कमी आहे, पण स्वाभिमानी आहे. याचा अनुभूती तुम्हाला सांगतो. एक रेवदंडा म्हणून जो आवर म्हणून जो पादरी होता, ते पादरी आपल्या धर्माला नावं ठेवायचा. हिंदू धर्म संस्कृती बेकार आहे. 100 देव आहे यांचे, 33 कोटी देवता. यांच्या कुठल्या देवाला पूजन करायचं, कुठल्या देवाला भजायचं, आमचं एकच देव आहे, हे असं या पद्धतीनं तो नालस्ती करायचा. नालस्ती करत असताना एक बुद्धिजीवी म्हातारा, हुशार, तत्त्वज्ञानी, विचारवंत, बुद्धिवंत, नीतिवंत, न्यायवंत, जेवढं उपमा लावू तेवढं कमीच, त्याला तो एका ठिकाणी भेटला.
आणि भेटल्यानंतर त्यांनी रेवदंडानं सांगितला, त्या पादरीला सांगितला, फक्त आमच्या धर्मातलं एक गीता वाच, जास्त काही अभ्यास नको करू तू, फक्त गीता वाच आणि गीता वाचून माझ्याकडे ये. बघू तरी बघू म्हणून ते रेवदंडाने गीता वाचन केली. गीता वाचन केल्यानंतर त्यांनी आल्यानंतर आजोबांचं चरणस्पर्श केला. त्यानं चरणस्पर्श केल्यानंतर त्यांनी सांगितला की केवळ गीतामध्ये एवढं काही आहे, एवढं काही तत्वज्ञान आहे, गूढ ज्ञान आहे की आमच्या बायबलमध्ये सुद्धा नाही. त्यांनी कबूल केला. त्यांनी कबूल केला आणि त्यांनी सांगितलं, मी माझ्या धर्मप्रसारासाठी मला परदेशातनं पैसे आले होते, $8 लाख त्या काळात. ते पैसे मी हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचारासाठी तुम्हाला मी आज तुमच्या चरणाजवळ ठेवतो म्हणून $8 लाख आलेले, ते डॉलर आलेले पैसे त्यांच्या चरणाजवळ म्हाताऱ्याचा ठेवला आणि हिंदू धर्म त्यांनी स्वीकारला आणि हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार तो करायला लागला. एवढं सामर्थ्य आपल्या हिंदू धर्मामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये, हे आपण मात्र विसरून गेलो. आपण खूप विसरलो. तुम्हाला योग बल, योग सामर्थ्य, नवविद्या, नवविधी, ह्या ज्या ब्रह्मविद्या, आत्मज्ञान, आत्मबळ, या गोष्टी फक्त हिंदू धर्मामध्येच आहेत, इतर धर्मामध्ये नाही आहे. इतर धर्मामध्ये नाही आहे. इतर धर्मामध्ये इतर सनातन संस्कृती आमची आहे. आमच्यापासून फांदीमुळे ह्या फुटल्या, वरंब्या फुटल्या आणि ते जमिनीला टच झाल्या आणि त्यांना एनर्जी तिथनं मिळायला लागली आणि त्या पंथापासून ते धर्म निर्माण झाला. अशी ही प्रथा आहे. जेव्हा ही संस्कृती रुजायला लागली, ह्या संस्कृती रुजत असताना मात्र जेव्हा तुम्हाला एक रामायणातली छोटीशी गोष्ट सांगतो. रामायणामध्ये जेव्हा सीतामाईला शोधण्यासाठी अंगद, जांबवंत आणि हनुमान आणि वानरसेना हे सगळे त्यांनी प्रभू रामचंद्र यांनी सांगितलं होतं, एका महिन्यामध्ये तुम्ही सीतामाईचा शोध लावा, एका महिन्यामध्ये सीतामाईचा शोध लावा. हे शोधत 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 गेले. 3 आठवडे गेले. राहिले काही दिवस, 1 आठवडा राहिला. 1 आठवड्यामध्ये शोध कसा लागणार हे चिंतित राहिले आणि चिंतित राहता राहता भूक लागली होती यांना. खूप खूप उपासमार झाली. उपासमार झाल्यानंतर एक लांबून असा आश्रम दिसला. त्या आश्रमामध्ये गेले. आश्रमामध्ये गेल्यानंतर एक मातोश्री तिथं होत्या. त्या मातोश्रीनं यांना ओळखलं. यांना ओळखल्यानंतर त्या मातोश्री स्वयंप्रभा तिचं नाव, त्या स्वयंप्रभाने यांना सांगितलं, आपण मारुती आहात ना, आपण अंगद आहात ना, आपण जांबवंत आहात ना. हे अचंबलित झाले. हे अचंबलित झाले, विचार करायला लागले, यांची माझी या माऊलींचं माझी पहिल्यांदा ओळख झाली, हे ओळखले कसे. त्यांनी सांगितलं, आम्हाला खूप भूक लागलेली आहे आणि आम्हाला अन्नाची गरज आहे. तेव्हा त्या स्वयंप्रभाने सांगितलं की आपल्याला नक्की हवं काय. मग त्यांनी सांगितलं की आम्ही सीतामाईचा शोध घ्यायला आम्ही बाहेर पडलेलो आहोत आणि आम्हाला सीतामाईचं मार्ग आम्ही शोधत आहोत. तेव्हा तो स्वयंप्रभा हुशार होत्या, ज्ञानी होत्या, आत्मज्ञानी होत्या, दिव्यदृष्टी होती त्यांच्याकडे आणि त्या दिव्यदृष्टीनं यांचं पारख केलं होतं. आणि पारख केल्यानंतर त्या स्वयंप्रभाने विचारलं, अंगदला विचारलं. अंगद हा सात्विक होता, ज्ञानी होता. अंगदला तिने विचारलं की आपण डोळे मिटून शोधताय का डोळे उघडून शोधताय. आपण सीतामाईने शोधताय तर कशी शोधताय तुम्ही, डोळे उघडे ठेवून शोधताय का डोळे बंद करून शोधताय. तेव्हा तो अंगद म्हणाला की डोळे बंद करून कोण शोधल का, आम्ही डोळे उघडून शोधतोय. तेव्हा स्वयंप्रभाने सांगितलं की असं शोधायचं नसतो. हिंदू संस्कृती महान आहे, हिंदू संस्कृती अति महान आहे, महानातला महान आहे आणि तुम्ही डोळे उघडून शोधला तर कधीही मिळणार नाही. तुम्ही डोळे बंद करा, आत्मपरीक्षण करा, आत्मनिरीक्षण करा आणि योग लावा. योग बलाने तुम्हाला सीतामाई सापडेल. ही स्वयंप्रभा या तिघांना सांगते. हे तिघांना सांगते तिथं. सांगितल्यानंतर ते कसं काय, मग त्यांनी त्या स्वयंप्रभाने सांगितलं, एका मिनिटात एका तुम्ही पापणी लवेपर्यंत तुम्हाला इच्छित ठिकाणी मी घेऊन जाईन. ती साधनेला योगाला बसली आणि बसल्यानंतर त्यांनी सांगितलं, ह्या समुद्राच्या पलीकडे रावणाच्या ताब्यामध्ये एक अशोक वटिका म्हणून एक बगीचा आहे. त्या बगीच्यामध्ये सीतामाई तिथं बसलेली आहे झाडाखाली. ती योग लावते
आणि योग लावून सांगते, त्यांना तिघांना सांगते की तिथं बसलेली आहे, तिथं त्रिजटा म्हणून एक राक्षसनी आहे, ती खूप प्रिय रावणाची खूप जवळची आहे. हे सगळं त्यांनी सगळं ओळख सांगितली. हे ओळख फक्त आणि फक्त बाबांनो लक्ष दिला तर तुमच्या लक्षात येईल, फक्त आणि फक्त माझ्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. हिंदू सनातन धर्मामध्येच योग साधनेने जगामध्ये काय चाललंय शोधण्याचं सामर्थ्य फक्त माझ्या भारतीय संस्कृतीमध्ये, लक्षात ठेवा. दुसऱ्या संस्कृतीमध्ये नाही आहे, दुसऱ्या संस्कृतीची ओळख सुद्धा नाही आहे. फक्त माझ्या भारतीय संस्कृतीमध्ये हे रामचरित्र मानसमध्ये आलेलं आहे. ह्या संस्कृती आपल्या धर्मासाठी, आपल्या हिंदू सनातन धर्मासाठी झटणारे खूप खूप विद्वान पंडित होऊन गेले, महान विद्वान पंडित होऊन गेले. तेव्हा मग हे शोध लागल्यानंतर मग पुढचं रामायण आपल्याला माहीतच आहे, आपलं साधं रामायण माहीतच आहे आपल्याला सगळ्याला. पण मला काय म्हणायचं आहे, तुम्ही ज्या विचाराचे जे विचार प्रणाली, जे विचाराचे फुले तुम्ही कुटुंबामध्ये सुगंध देण्यासाठी करताय, कुटुंबामध्ये सुगंध देण्यासाठी फुलाची गरज आहे, म्हणजे तुमच्या वाणीतल्या फुलाची गरज आहे. तुमचं वाणीतलं एक शब्द म्हणजे एक फूल आहे, लक्षात ठेवा. गुलाबाचं फूल तुम्ही कुठेही ठेवा, तुम्ही बाथरूममध्ये ठेवा, टॉयलेटमध्ये ठेवा, तुमची बेडरूममध्ये ठेवा, तुमच्या किचनमध्ये ठेवा. किचनमध्ये फोडणी जरी दिली, फोडणीच्या सुगंधामध्ये सुद्धा गुलाबाचं स्वतःचं अस्तित्व दिल्याशिवाय राहत नाही. ते गुलाबाचं फूल त्याचं स्वतःचं सुगंध दिल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही ह्या कलियुगामध्ये कितीही बचबचपुरीत राहा, कितीही गोंधळामध्ये या, कितीही तुम्ही पापामध्ये राहा, कितीही संकटामध्ये राहा, कितीही वादळामध्ये राहा, पण स्वतःचे तत्व जे तुम्ही निर्माण केलात तर तुमचं सुगंध झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. तुमचं सुगंध कुठेही पुसला जाणार नाही. जगामध्ये कुठेही जा, जर तुमच्याकडे तत्व असतील, तुमच्याकडे विचार प्रणाली असतील, तुमचे तत्व तुमची विचार प्रणाली स्वतःशी एकरूप असतील, तर जगामध्ये तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही. मला हे सांगायचं आहे, लक्षात ठेवा. मी जर ह्या पेशामध्ये गेलो, मी माझ्या शनीशी एकरूप आहे, मी माझ्या तत्वाशी एकरूप आहे, माझ्या भारतीय संस्कृतीशी एकरूप आहे, माझी सनातन परंपरेशी एकरूप आहे, ह्या सगळ्या गोष्टीशी एकरूप आहे. मला कशाची जगातल्या गोष्टीची गरज नाही, माझी सनातन संस्कृतीची गरज आहे. माझ्या वाणीत येणारे शब्द हे अमृता समान आहे. जर मी मानलो तर मी कुठेही कमी पडणार नाही. जगात मला कुठेही ठेवा, तुम्ही कुठेही ठेवा, कधीही कमी पडणार नाही. हे तत्व शीख धर्मगुरू आपल्याला माहीत असतील. शिखाचे एक धर्मगुरू होते. त्या शिखाचे धर्मगुरूने त्यांचे 2 मुलं होते. त्यांना खूप त्रास झाला, खूप त्रास. त्यावेळेस मुस्लिम समाज खूप होता. मुस्लिमांचं ह्या देशावर राज्य होतं. गोविंद त्यांचं नाव होतं. त्यांचं मुस्लिमांचं राज्य होतं. त्यांनी पीडित प्रताडित केलं. त्यांना सांगितलं तुम्ही हिंदू धर्म सोडा. त्यांनी स्वतःच्या तत्वाशी एकनिष्ठ राहिले आणि त्यांनी सांगितलं मी हिंदू धर्म सोडणार नाही. त्यांनी सांगितलं तुमच्या डोळ्यासमोर तुमचे हे 2 बालकं आहेत, 2 मुलं आहेत, या मुलांना आम्ही जिवंत जाळू, त्यांचे डोळे काढू, यांना तुकडे तुकडे करू, यांना असं आम्ही असं छळू की कधीही तुम्हाला पूर्वी कधी ऐकला नसेल, पुढे कधी ऐकायला येणार नसेल. अशा पद्धतीनं तुमच्या मुलांचे मी हाल करून टाकू. त्यावेळेस त्यांनी धीटपणाने सांगितलं तुकडे तर सोडा, आमचे तुकडे केले तरी मी आमचा धर्म सोडणार नाही. आमच्या धर्मातले तत्व का, तर आमच्या धर्मातले तत्व आम्ही जाणले, आमच्या धर्मातले तत्व आम्हाला माहीत आहेत. शेवटी त्या मुलांना भिंत बांधत होते. भिंत बांधत असताना दोन्ही मुलांना भिंतीमध्ये उभं केलं. भिंतीमध्ये उभं केलं आणि विटा रचत रचत गेले, बांधत गेले, गळ्यापर्यंत आलं. दोन्ही मुलं तेजस्वी, त्यांचं ईश्वराचं नामस्मरण, ईश्वराच्या भक्तीमध्ये तल्लीन. हे मुलं तल्लीन होते. मुस्लिम सगळे तिथं होते. मुस्लिमांनी सांगितलं आता तरी तुम्ही इस्लाम कबूल करा. आता इस्लाम कबूल केलं तरी आम्ही जीवन तुम्हाला सोडून देऊ. ते मुलं म्हणाले आम्ही कबूल करणार नाही, आम्ही प्राण देऊ, प्राणाचे बलिदान देऊ आम्ही, पण आम्ही इस्लाम कबूल करणार नाही. हे कित्येक पुराणामध्ये आहे. त्याचं बाल दिवस म्हणून या मोदी सरकारने त्याला बाल दिवस म्हणून मान्यता दिली.
आता बाल दिवस म्हणून भारतामध्ये तो मानला जातो. 2 मुलाचे जे बलिदान दिले तो दिवस बाल दिवस म्हणून मानला जातो. आणि त्यांनी गळ्यात आल्यानंतर थोरला बंधू म्हणतो की प्रथम माझ्या धाकट्या बंधूचं तुम्ही विठा लावा, माझ्या धाकट्या बंधूला विठा लावा, जेणेकरून माझ्या डोळ्यासमोर त्याला पाहू दे. त्यांना बलिदान देत असताना तो धाकटा म्हणतो नाही, माझ्या मोठ्या बंधूला तुम्ही विठा लावा, की जेणेकरून त्याचं मला बघू दे, कारण माझं बघत असताना त्याला ते सहन होणार नाही. शेवटी दोघांना भिंतीत गाडलं गेलं, भिंत बांधली गेली. ही आमची भारतीय संस्कृती आहे. एवढी महान आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये महानता आहे. आपण ओळखलं नाही, ओळखला तर ओळखू शकता. जो कोलंबस होता अमेरिकेचा, तो शोध लावण्यासाठी तो बाहेर पडला. त्याच्या अगोदर 5000 वर्ष अगोदर आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये जो युधिष्ठिर होता तो सशरीर, धर्मराजा सशरीर स्वर्गात गेला होता. हे मी नाही सांगत, ग्रंथ सांगतो. ही आमची भारतीय संस्कृती, सशरीर स्वर्गामध्ये गेला होता. ही एवढं आमच्यामध्ये सामर्थ्य आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये. म्हणून आपण प्रपंच करून परमार्थ करा, पण परमार्थ करत असताना ज्या देवतेची उपासना करता, ज्या नामस्मरण, ज्या तत्वाचे नामस्मरण करता, ज्या मंत्र जपताय, मंत्राच्या पाठीमागचे हेतू समजून घेतलात तर तुमचाही हेतू साध्य होईल. तोपर्यंत साध्य होणार नाही.